तुम्ही कुठे आहात? शिडी चढण्यासाठी तुम्ही अनेक वर्ष कष्ट करता. कदाचित तुम्ही शिडीच्या तळाशी असाल, कदाचित शिखराजवळ असाल. तुम्ही शिडीवर कुठे आहात हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही ती शिडी चढण्यासाठी आपला वेळ आणि प्रयत्न खर्ची घालण्याआधी क्षणभर थांबून हे विचारायला विसरला आहात की ही शिडी कुठे लावली आहे. स्टीफन आर कवी म्हणतात, तुमची शिडी जर चुकीच्या भिंतीला टेकलेली असेल तर तिच्यावर तुम्ही किती उंचीपर्यंत चढलात किंवा किती वेगाने चढलात या गोष्टींना काहीच अर्थ उरत नाही. हे प्रकरण त्याचसाठी आहे. तुम्ही शिडीवर चढताना क्षणभर थांबावं. ती शिडी नक्की कुठे टेकवलेली आहे ते पाहावं. ती जिथे आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी नसाल तर आता ती कुठे टेकवली पाहिजे याचा शोध घ्यायला तुम्ही सुरुवात केलीच पाहिजे. ESBI हे 4 क्वाड्रंट असतात. E म्हणजे कर्मचारी, एम्प्लॉई. S म्हणजे छोटा उद्योजक, स्वयंरोजगार किंवा तज्ज्ञ असलेली व्यक्ती. B म्हणजे मोठा उद्योजक, बिझनेस ओनर. I म्हणजे गुंतवणूकदार, इन्व्हेस्टर. ई क्वाड्रंट. आपल्यापैकी बहुतांश लोक पूर्णपणे ई क्वाड्रंटमध्येच शिकतात, राहतात, प्रेम करतात आणि तिथूनच हे आयुष्य सोडून देतात. आपली शैक्षणिक पद्धती आणि संस्कृती आपण पाळण्यात असल्यापासून ते कबरस्थानात जाईपर्यंत ई क्वाड्रंटमध्ये कसे राहावे हेच शिकवते. माझ्या गरीब वडिलांनी, जे माझे खरे वडील होते, मला या जगाचे तत्त्वज्ञान शिकवले आणि कदाचित मोठे होत असताना तुम्हीही शिकला असाल. शाळेत जा, खूप अभ्यास करा, उत्तम गुण मिळवा आणि मोठ्या कंपनीत फायदे असणारी चांगली नोकरी मिळवा. S क्वाड्रंट. अधिक स्वातंत्र्य, मोकळेपणा आणि स्वयंनिर्णयाच्या तीव्र आकांक्षेमुळे अनेक लोक ई क्वाड्रंटकडून S क्वाड्रंटकडे स्थलांतर करतात. हीच जागा अशी आहे जेथे लोक स्वतःच्या पायावर उभे राहतात आणि अमेरिकन स्वप्नांचा पाठपुरावा करतात. S क्वाड्रंटमध्ये कमावण्याच्या शक्तीचा खूप मोठा आवाका आढळतो. अगदी लहान मुले सांभाळणाऱ्या टीनेजर्स किंवा माळीकाम करणाऱ्यांपासून ते भरपूर पैसे मिळवणारे खाजगी प्रॅक्टिस करणारे वकील, सल्लागार इथपर्यंत हा आवाका आहे. S क्वाड्रंट ही एक राहण्यास अवघड आणि कदर न करणारी जागा असू शकते. इथे प्रत्येकजण तुम्हाला पकडतो. सरकार तुमच्याकडे पाहत असते. फक्त करांसाठी तुम्ही आठवड्यातील 1 दिवस घालवत असता. तुमचे कर्मचारी तुम्हाला पकडतात, तुमचे ग्राहक तुम्हाला पकडतात आणि तुमचे कुटुंबीयही तुम्हाला पकडतात, कारण तुम्ही कधी सुट्टीच घेत नसता. कशी घेणार? कारण सुट्टी घेतली की काम थांबते. तुमच्याकडे मोकळा वेळच नसतो. तसा ठेवलात तर तुमचा व्यवसाय पैसा निर्माण करू शकत नाही. एका खऱ्या अर्थाने S हा काप्पा गुलामगिरीचे प्रतिनिधित्वच करत असतो. खरं तर व्यवसाय तुमच्या मालकीचा नसतो, तर तुमचा व्यवसाय हाच तुमचा मालक बनलेला असतो. B क्वाड्रंट. B क्वाड्रंटमध्येच लोक मोठे उद्योग, व्यवसाय निर्माण होतात. S व्यवसायात आणि B व्यवसायात हा फरक आहे की तुमच्या S व्यवसायासाठी काम करत असता आणि B व्यवसाय तुमच्यासाठी काम करत असतो. माझे स्वतःचे अनेक B उद्योगधंदे आहेत, ज्यात माझा उत्पादनाचा व्यवसाय, रिअल इस्टेट व्यवसाय, खाणकामाच्या कंपनी आणि इतरांचा समावेश आहे. जे लोक B क्वाड्रंटमध्ये राहतात आणि काम करतात त्यांना मंदीपासून पूर्ण संरक्षण मिळते, कारण त्यांच्या उत्पन्नाच्या उगमस्थानावर त्यांचे नियंत्रण असते. I क्वाड्रंट. हे रॉकेटचे शास्त्र नव्हे, मोनोपॉली व्यापार हा खेळ खेळून श्रीमंत डॅडने मला I क्वाड्रंटमध्ये कसे राहावे हे शिकवले आणि आपणा सर्वांना ते कसे काम करते हे माहीत आहेच. 4 हिरवी घरे, 1 लाल हॉटेल. 4 हिरवी घरे, 1 लाल हॉटेल. नोकरीत बदल हा क्वाड्रंटमध्ये बदल नव्हे. लोक उच्चारित असलेल्या शब्दांवरून ते कोणत्या क्वाड्रंटमध्ये राहतात हे तुम्ही सांगू शकता. मी 9 वर्षांचा असताना नोकर भरतीच्या मुलाखतीच्या वेळी श्रीमंत डॅडसोबत बसत असे. या मुलाखतींमधून मी लोकांची मुख्य मूल्य ऐकण्यास शिकलो, जी मूल्ये त्यांच्या आत्म्यातून येत असतात, असे माझे श्रीमंत डॅड म्हणायचे. प्रत्येक क्वाड्रंटमधील काही महत्त्वाची वाक्य ज्यात त्या व्यक्तीचे महत्त्वाचे मूल्य दिसते ती अशी: ई क्वाड्रंट सुरक्षितता, बी क्वाड्रंट संपत्ती उभारणी, S क्वाड्रंट स्वातंत्र्य,
आणि आय क्वाड्रंट आर्थिक स्वातंत्र्य. ई क्वाड्रंटची मूल्ये: मी चांगला पगार आणि उत्तम फायदे देणाऱ्या सुरक्षित व निश्चित अशा नोकरीच्या शोधात आहे. ई क्वाड्रंटमध्ये राहणाऱ्याचे मुख्य मूल्य सुरक्षितता हे आहे. तुम्ही उच्च पगार मिळवणारे, अगदी एखाद्या कंपनीचे उपाध्यक्ष असलात तरी तुमच्या पगाराच्या 10% पगार घेणाऱ्या तुमच्या सफाई कामगाराचे आणि तुमचे मुख्य मूल्य एकच असते. ई क्वाड्रंटमधील व्यक्ती, मग ती कंपनीचे उपाध्यक्ष अथवा कामगार असो, ते नेहमीच असा विचार करतात किंवा शब्द उच्चारतात, मी फायदे देणाऱ्या सुरक्षित व निश्चित नोकरीच्या शोधात आहे, किंवा आपल्याला किती ओव्हरटाईम मिळेल किंवा आपल्याला किती पगारी सुट्ट्या मिळतात. ई क्वाड्रंटमधील एखाद्याशी गप्पा मारताना मी जेव्हा मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायला आवडते असे सांगतो तेव्हा तो चटकन म्हणतो, हो, पण त्यात जोखीम नाही का? प्रत्येक जण आपल्या मुख्य मूल्याच्या नजरेतून जगाकडे पाहत असतो. दुसऱ्या कुणाला घाबरविणे मला नको वाटते. म्हणून मी जेव्हा ई किंवा एस क्वाड्रंटमध्ये राहणाऱ्या लोकांच्या संगतीत असतो तेव्हा सामान्यतः हवा, क्रीडा किंवा टेलिव्हिजनवरील एखादा कार्यक्रम यांच्याविषयीच बोलतो. एस क्वाड्रंट मूल्ये: तुम्हाला काहीतरी बरोबर करून हवे असेल तर ते तुम्ही स्वतः करा. एस क्वाड्रंटमधील लोकांचे मुख्य मूल्य आहे स्वातंत्र्य. त्यांना जे करायचे असते त्यासाठी त्यांना स्वातंत्र्य हवे असते. जेव्हा एखादी व्यक्ती असे म्हणते की मी माझी नोकरी सोडणार आहे आणि स्वतःच काहीतरी करणार आहे, याचा अर्थ ती व्यक्ती ई क्वाड्रंटकडून एस क्वाड्रंटकडे वळते आहे. एस क्वाड्रंटमध्ये आढळणारे लोक हे छोट्या व्यवसायाचे मालक, मॉम, पॉप व्यवसाय, विशेषज्ञ, सल्लागार असतात. उदाहरणार्थ, माझा एक मित्र आहे जो मोठ्या स्क्रीनचे टेलिव्हिजन, फोन सिस्टीम आणि सुरक्षा यंत्रणा श्रीमंत लोकांच्या घरात बसवतो. त्याच्याकडे 3 कर्मचारी आहेत आणि 3 लोकांचा बॉस असण्यात तो समाधानी आहे. तो स्वतः खूप कष्ट करणारा, भक्कम, पायावर उभा असलेला एस आहे. रिअल इस्टेट एजंट, इन्शुरन्स ब्रोकर्स असे कमिशनवर विक्री करणारे लोक हे एस क्वाड्रंटमध्ये असतात. एस क्वाड्रंट हे कोणत्याही मोठ्या कंपनीमध्ये नसणाऱ्या डॉक्टर, वकील, अकाउंटंट व्यावसायिकांनी व्यापलेले आहे. एस क्वाड्रंटमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांनी स्वतःच्या हाताने किंवा बुद्धीने केलेल्या कामाचा गर्व असतो. त्यांचे जर एखादे थीम सॉन्ग असेल तर ते असे असेल, दुसरे कुणीही चांगले करत नाही, किंवा हा माझा मार्ग. तरीही तुम्हाला असे आढळून येईल की या स्वातंत्र्याच्या मुखवट्या आड असतो व्यवसायाकडे पाहण्याच्या मूलभूत दृष्टिकोनात विश्वासाचा अभाव. याचा अर्थ असा की त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तोच असतो, कारण आपण उद्योग व्यवसायाकडे ज्या प्रकारे पाहतो तसेच सर्व गोष्टींकडे पाहत असतो. एस व्यक्तीचे उत्पन्न नेहमी कमिशन किंवा कामाच्या वेळावर दिले जाते. उदाहरणार्थ, एस व्यक्ती असे सांगताना आढळेल, खरेदीच्या किमतीच्या 6% माझे कमिशन असेल, किंवा माझे एका तासाला $100 चार्जेस आहेत, किंवा माझी फी खर्च अधिक 10%. बी क्वाड्रंटमध्ये स्थित्यंतर करण्यास अडचणी असणाऱ्या एखाद्या ई किंवा एस क्वाड्रंटमधल्या व्यक्तीला भेटल्यावर लक्षात येते की त्या व्यक्तीजवळ तांत्रिक किंवा व्यवस्थापनांची कौशल्य आहेत, पण नेतृत्व कौशल्य अगदी कमी आहे. माझे श्रीमंत वडील म्हणत असतात, तुम्ही जर तुमच्या संघाचे नेते असाल आणि संघामधील सर्वात हुशार व्यक्ती असाल तर तुमचा संघ अडचणीत येऊ शकतो. एस क्वाड्रंटमधील लोक संघाबरोबर चांगले काम करूच शकत नाहीत. त्यामागे कदाचित थोडासा अहंकाराचा प्रश्न असू शकतो. एस क्वाड्रंटमधून बी क्वाड्रंटमध्ये उडी मारण्यासाठी तांत्रिक कौशल्यांची नाही, तर नेतृत्व गुणांच्या कौशल्यांची आवश्यकता असते. जसे मी यापूर्वी अनेक वेळा म्हटले आहे की वास्तव जगात ए विद्यार्थी नेहमीच सी विद्यार्थ्यांकडे कामासाठी जातात. बी विद्यार्थी सरकारसाठी काम करतात. तुम्हाला जर एखादी गोष्ट बरोबर करून हवी असेल तर ती तुम्ही स्वतः करा. हे तुम्ही ऐकले असेल, किंवा तुमच्या विचारांचा कल तसा असेल तर या तत्वज्ञानाकडे एक आवश्यक असा दृष्टिकोन टाकण्यासाठी ही कदाचित चांगली वेळ असू शकेल. बी क्वाड्रंटची मूल्ये: मी माझ्या संघासाठी चांगल्या लोकांच्या शोधात आहे. संपत्ती उभारणे हे बी क्वाड्रंटमधील लोकांचे मुख्य मूल्य आहे. जवळ काहीच नसताना जे लोक सुरुवात करतात आणि मोठा बी क्वाड्रंट व्यवसाय उभा करतात, असे लोक प्रबळ जीवित कार्याची इच्छा असलेले असतात. ज्यांच्या लेखी मोठा संघ आणि परिणामकारक संघटित कामाचे मोल असते, त्यांना अधिकाधिक लोकांबरोबर काम करण्याची आणि उपयोगी पडण्याची इच्छा असते. एस क्वाड्रंटमधील व्यक्तीला त्याच्या क्षेत्रात सर्वोत्तम असण्याची इच्छा असते, तर बी क्वाड्रंटमधील व्यक्तीला आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम असणाऱ्या व्यक्तींची टीम उभी करण्याची इच्छा असते.
हेनरी फोर्ड यांनी आपल्या भोवती आपल्यापेक्षा हुशार माणसे ठेवली होती. एस क्वाड्रंट व्यावसायिक व्यक्ती ही नेहमी हुशार किंवा उपजत बुद्धिमान असते. बी क्वाड्रंटमधील व्यावसायिक व्यक्तीविषयी हे नेहमीच खरे असेल असे नाही. जेव्हा तुम्ही बी क्वाड्रंट व्यवसायाचे मालक असता तेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा हुशार, अनुभवी आणि कार्यक्षम अशा लोकांबरोबर व्यवहार करत असता. माझ्या श्रीमंत वडिलांचे औपचारिक शिक्षण झाले नव्हते, पण मी त्यांना त्यांचे बँकर, वकील, अकाउंटंट, गुंतवणूक सल्लागार आणि तज्ज्ञांशी यांपैकी अनेकांकडे पदवी उत्तर पदव्या होत्या व्यवहार करताना पाहत असे. उद्योग व्यवसायासाठी पैसे उभे करताना त्यांच्याही पेक्षा श्रीमंत लोकांबरोबर ते व्यवहार करत असत. तुम्हाला जर एखादी चांगली गोष्ट करून हवी असेल तर ती स्वतः करा या बोधवाक्याच्या सहाय्याने ते वागले असते तर त्यांचा शेवट पूर्ण अपयशात झाला असता. आता मुद्दा पगार किंवा कमाईचा. खरी बी क्वाड्रंट व्यक्ती आपला व्यवसाय सोडून गेली तरी तिला बिदाग मेहनताना मिळत राहतो. बहुतेक वेळा एस क्वाड्रंट व्यक्तीने काम करणे थांबवले तर उत्पन्नही थांबते. म्हणूनच आता तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारण्याची इच्छा होईल. मी जर काम करण्याचे थांबवले तर मला किती उत्पन्न मिळत राहील? जर 6 महिन्यांच्या आत तुमचे उत्पन्न थांबले तर तुम्ही ई किंवा एस क्वाड्रंटमध्ये आहात. बी किंवा आय क्वाड्रंटमधील व्यक्ती अनेक वर्ष काम करण्याचे थांबवू शकतात, तरीही पैसे येणे चालूच राहील. आय क्वाड्रंटची मूल्ये. माझ्या गुंतवणुकीवर परतावा काय आहे? आय क्वाड्रंटमधील लोकांना आर्थिक स्वातंत्र्याचे मोल अधिक असते. गुंतवणूकदारांना आपण काम करण्यापेक्षा आपल्या पैशाने काम करण्याची कल्पना आवडते. गुंतवणूकदार अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात. सोन्याची नाणी, रिअल इस्टेट व्यवसाय किंवा स्टॉक्स, बॉन्ड, म्युच्युअल फंड यांसारख्या कागदी मालमत्तेत गुंतवणूक करण्याची शक्यता असते. तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक गुंतवणूक ज्ञानातून येणाऱ्या उत्पन्नाऐवजी तुमचे उत्पन्न जर तुमची कंपनी किंवा सरकारी रिटायरमेंट प्लॅनमधून येत असेल तर ते ई क्वाड्रंट आहे. दुसऱ्या शब्दात तुमचे बॉस किंवा व्यवसाय तुम्ही केलेल्या सेवेच्या वर्षासाठी तुमची बिले भागवत आहेत. गुंतवणूकदार असे शब्द उच्चारत असताना तुम्ही ऐकले असेल, माझ्या मालमत्तेवर मला 20% परतावा मिळतो, किंवा मला कंपनीचा आर्थिक अहवाल दाखवा, किंवा मालमत्तेवर डिफर्ड मेंटेनन्स किती आहे. भिन्न क्वाड्रंट्स, भिन्न गुंतवणूकदार. आजच्या जगात आपण सर्वजण गुंतवणूकदार असण्याची गरज आहे. तथापि आपली शिक्षण पद्धती आपल्याला गुंतवणुकीविषयी फारसे शिक्षण देत नाही. हो, काही शाळांमध्ये स्टॉक्स निवडण्याचे शिक्षण दिले जाते, पण माझ्यासाठी ती गुंतवणूक नव्हे तर जुगार आहे. अनेक वर्षांपूर्वी श्रीमंत डॅडनी माझ्या निदर्शनास आणून दिले की बहुसंख्य कर्मचारी म्युच्युअल फंडात किंवा बचतीत गुंतवणूक करतात. ते असे म्हणत, तुम्ही कोणत्याही एका ई, एस किंवा बी क्वाड्रंटमध्ये यशस्वी झालात याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही आय क्वाड्रंटमध्ये पण यशस्वी व्हाल. डॉक्टर हे अत्यंत वाईट गुंतवणूकदार असतात. माझ्या श्रीमंत डॅडने मला हेही दाखवले होते की वेगवेगळे क्वाड्रंट वेगवेगळ्या मार्गाने गुंतवणूक करत असतात. उदाहरणार्थ एस क्वाड्रंटमधील एखादी व्यक्ती असे म्हणताना आढळेल, मी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत नाही कारण मला टॉयलेट दुरुस्त करायचे नाहीत. बी क्वाड्रंटमधील व्यक्ती त्याच गुंतवणुकीच्या आव्हानाला उद्देशून कदाचित म्हणेल, माझी टॉयलेट्स रात्रीतून दुरुस्त करणारी मला एक चांगली प्रॉपर्टी मॅनेजमेंट कंपनी नेमण्याची इच्छा आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर एस क्वाड्रंटमधील गुंतवणूकदार असा विचार करेल की मालमत्तेची देखभाल त्याला स्वतःला करायची आहे, आणि बी क्वाड्रंटमधील गुंतवणूकदार मालमत्तेची देखभाल करण्यासाठी दुसरी कंपनी भाड्याने नेमेल. भिन्न लोक, भिन्न मनप्रवृत्ती, भिन्न क्वाड्रंट्स, भिन्न मूल्ये. मला काय सांगायचं आहे हे आता कदाचित तुमच्या लक्षात येऊ लागलं असेल. एकच साधी गोष्ट, तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे हलले पाहिजे. तुम्हाला नवीन नोकरीची गरज नाही, तर तुम्हाला नवीन क्वाड्रंटची गरज आहे. तुम्हाला तुमच्या जीवनावर, विधिलिखितावर नियंत्रण मिळवायचे असेल, तुम्हाला खरं स्वातंत्र्य मिळवायचं असेल, हुकूम करण्याचं स्वातंत्र्य, योजना आखण्याचं, वेळापत्रक आखण्याचं स्वातंत्र्य, तुमच्या कुटुंबाबरोबर आणि स्वतःबरोबर वेळ घालवण्याचं स्वातंत्र्य, तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी करण्याचं, तुम्ही आखलेल्या आराखड्याप्रमाणे जीवन जगण्याचं, तीव्र भावना, खळबळ आणि परिपूर्ती यांनी भरलेलं जीवन. थोडक्यात तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल आणि श्रीमंत जीवन जगायचं असेल तर हीच वेळ आहे. तुम्ही जे काम करत आहात ते थांबवा आणि हालचाल करा.
तक्त्यामधील डावी बाजू सोडून बी आणि आय क्वाड्रंटमध्ये हलण्याची हीच वेळ आहे.